आभाळातल्या पाऊलवाटा. This lesson is about the migration of birds from various places. It is taken from the book आपली सृष्टी आपले धन. This chapter tells us about the reasons behind such migration. It also answers questions like where these birds come from or where do they go, why do they migrate or when do they migrate. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यांमधील वैविध्य थक्क करणारे आहे. भारतात पक्ष्यांच्या 1246 जाती आहेत. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर होय. पक्षी स्थलांतर का, कुठून व कधी करतात याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे. प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतला आहे. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते. युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतर असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजे. पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला.